हॅलो फ्रेंड्स, न्यू नीता क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। बघा, आज आपण ही हार्ट शेपची पायपुसणी विणायला घेणार आहोत। याच्यात 3 हार्ट जे आहेत मी कंप्लीट केले आहे। हा लास्टचा जो आहे तो बाकी आहे आणि हा एक कंप्लीट केला की आपली पायपुसणी पूर्ण होऊन जाते। नेहमीप्रमाणे बघा, प्रत्येक पायपुसणीची एक जी पाकळी असते सेम त्याप्रमाणे आपल्या इतर ज्या पाकड्या असतात त्या पूर्ण करून आपली पायपुसणी बनत असते। त्यामुळे मी आज याच्या पूर्ण पाकड्या कंप्लीट केल्या आहे। शेवटची फक्त बाकी आहे आणि या शेवटची जरी तुम्हाला कशी विणायची हे कळली तरी सुद्धा आपल्याला सुरुवातीपासून पायपुसणी विणायला येते। तर फासे कसे टाकायचे, साडीच्या स्ट्रिप्स कशा कापायच्या हे याआधी बरेच वेळा मी सांगितलेलं आहे। त्यामुळे आज फासे न टाकता मी डायरेक्ट तुम्हाला पाकडी विणायला सांगणार आहे। बघा, नेहमीप्रमाणे फासे टाकून झाल्यानंतर जी आपण सरळ लाईन काढतो त्याप्रमाणे इथे पूर्ण फासे जे आहेत ते मिळालेले आहेत। बघा, 20 फासे मी सुरुवातीला टाकले। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 फासे मी टाकलेले आहेत आणि 20 फासे टाकून झाल्यानंतर एक सरळ लाईन काढून घेतली आणि सरळ लाईन काढल्यानंतर जे फासे मिळतात ते फासे मला इथे मिळालेले आहे। आणि इथून मी आता कलर चेंज करणार आहे। बघा, 2 कलरमध्ये मी घेतलेले आहेत हार्ट्स, लाईट कलर आणि डार्क कलर। तर दोन्ही लाईट कलर आपले विणून झाले आहे। आता लाईट कलरचं कॉम्बिनेशन आपल्याला इथे सुरू करायचं आहे। बघा, इथे स्ट्रिप्स मी कापून घेतली आहे। दुसरा कलर अटॅच करताना आपल्याला कुठेही नॉट बांधायची नाही, फक्त स्ट्रिप्स बघा एका स्ट्रिप्समध्ये दुसरी स्ट्रिप्स जी आहे ती गुंतवून घ्यायची आहे। याप्रमाणे बघा, याच्यामध्ये मी ही टाकली आणि फक्त अशी गुंडाळी करून याला एकमेकांमध्ये गुंतवून घेतलं आणि इथून पुढे आता आपली पूर्ण पायपुसणी जी आहे ती सुरुवातीपासून जशी विणतो आपण सेम त्याप्रमाणेच विणायची असते आपल्याला। हा पहिला फासा मी उतरवला, सरळ सरळ खाली विणत जायचं आहे आपल्याला आणि खाली गेल्यानंतर आपल्याला 2 फासे सोडायचे आहेत। सरळ सरळ खाली विणत जातोय। जे नवीन व्ह्यूअर्स आहेत, पहिल्यांदा माझ्या चॅनलला बघत असतील त्या व्ह्यूअर्सना फासे कसे टाकायचे, साडीच्या स्ट्रिप्स कशा कापायच्या या कन्सेप्ट ज्या आहेत त्या नाही क्लिअर होतील, तर त्या व्ह्यूअर्सना एक रिक्वेस्ट आहे की त्यांनी चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्हाला आतापर्यंतचे पायपुसणीचे जेवढेही व्हिडिओ आहेत ते सगळे तुम्हाला बघायला मिळतील आणि बेसिक कन्सेप्टसाठी पायपुसणी विणण्याच्या 7 महत्त्वपूर्ण टिप्स हा व्हिडिओ जरूर बघावा। बघा, शेवटचे 2 फासे राहिलेले आहेत। हे 2 फासे मी सोडलेत। दोन्ही सुयांच्या मधून स्ट्रिप्स बघा समोर टाकून घेतली आहे। सुया याप्रमाणे फिरवून घ्यायच्या म्हणजे स्ट्रिप्स जी आहे ती आपल्या बाजूला येते आणि इथून आता परत आपल्याला सरळ सरळ वरती विणत जायचं आहे। पायपुसणीला सुरुवात ज्याप्रमाणे आपण करतो त्याचा शेवट सुद्धा सेम त्याप्रमाणेच असते आणि प्रत्येक पाकळीचा परत परत न सांगता सुरुवात किंवा शेवट मी
प्रत्येक व्हिडिओमध्ये टाकत असते. याच्यामध्ये जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही जरूर शेअर करा. बघा, खालपासून वरती मी 2 फासे खाली सोडलेत आणि त्यानंतर परत सरळ सरळ वरती विणत आली आहे. आणि इथे आपल्याला आता एक फासा वाढवायचा आहे. फासे आपले 20 होते. आता इथे आपण याप्रमाणे एक फासा वाढवतोय. बघा, हा झाला आपला एक फासा वाढला. म्हणजे आता आपल्या सुईमध्ये 21 फासे होते. आणि हा शेवटचा फासा फक्त आपल्याला काय करायचा आहे, या सुईतून काढून दुसऱ्या सुईमध्ये फक्त याप्रमाणे उतरवून घ्यायचा आहे. हा फासा आपण इथे विणलेला नाही. परत सुया फिरवून घ्यायच्या आहेत. स्ट्रिप्स जी आहेत आपल्या बाजूला येते आणि इथून परत खाली जायचं आणि 2 फासे सोडायचे. बघा, पहिल्या लाईनमध्ये 2 फासे सोडले, आपली दुसरी लाईन सुरू झाली. म्हणजे आता आपल्याला परत 2 फासे सोडायचे आहेत. 2 फासे सोडून सरळ परत वरती येऊन एक फासा वाढवायचा आहे. बघा, मी खालीपर्यंत विणून जाते, त्यानंतर तुम्हाला दाखवते. बघा, इथे मी 2 फासे सोडले, वरपासून खाली विणत आली, त्यानंतर 2 फासे सोडले आणि परत दोन्ही सुयांच्या मधून स्ट्रिप समोर काढून वरती विणत आल्यानंतर इथे मी एक फासा वाढवला. म्हणजे आता आपल्या सुईमध्ये 22 फासे झालेत. असे आपल्याला 2 याप्रमाणे 12 फासे सोडायचे आहेत. 2 2 4 6 8 10 आणि 12 असे 12 फासे आपल्याला सोडवायचे आहे. म्हणजे आपल्या 6 लाईन होतील. बघा, एका लाईनमध्ये 2 फासे सोडतोय आपण. म्हणजे आपल्या इथे 2 लाईन झाल्या. 2 फासे सोडले पुढचे म्हणजे 3 लाईन होतील. त्यानंतर 2 फासे सोडल्यानंतर 4 लाईन, 5 लाईन आणि 6 लाईन. याप्रमाणे आपल्याला 2-2 फासे प्रत्येक लाईनमध्ये सोडायचं आहे. त्याचबरोबर खाली 2 फासे सोडले की वरच्या बाजूला एक फासा वाढवायचा आहे. फासा कसा वाढवायचा हे तुम्हाला दाखवलं. आणि जे नवीन लोक असतात त्यांना लवकर लक्षात येत नाही, तर त्यांना परत एकदा मी सांगते की बेसिक कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी तुम्हाला आधीचे व्हिडिओ जरूर बघावे लागतील. तर ते व्हिडिओ तुम्ही बघा. फासे कसे वाढवायचे, फासे लॉक कसे करायचे, फासे टाकायचे कसे, या बाबतीतला सगळा सविस्तर व्हिडिओ मी याआधी चॅनलला अपलोड केलेला आहे. तर तो तुम्ही जरूर बघा, म्हणजे तुमचे कन्सेप्ट जे आहेत ते क्लिअर होतील. असे 12 फासे आपण सोडणार आहोत. म्हणजे आपल्या 6 लाईन होतील आणि प्रत्येक लाईनमध्ये आपण 2 फासे सोडतो. त्याचबरोबर वरच्या बाजूने आपल्याला एक एक फासा वाढवायचा आहे. तर अशा 6 लाईन कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला मी आता दाखवते. पहा, इथे आपण एक एक फासा वाढवला आणि बरोबर माझे इथे बघा 6 फासे म्हणजे 6 लाईन तयार झालेले आहेत. 1 2 3 4 5 आणि 6 लाईन तयार झाले आहेत. 2 2 याप्रमाणे माझे 12 फासे सुटलेत. बघा, 2 4 6 8 10 आणि 12. बघा, 12 फासे बरोबर सोडून झालेत. आणि प्रत्येक लाईनमध्ये एक याप्रमाणे माझे इथे 6 फासे सुद्धा वाढले आहेत. बघा, आपण हळूहळू वरती आलो म्हणजे आपला स्टेप सुद्धा बरोबर बघा वरती वरच्या दिशेने वाढलेला आहे. आता आपल्याला कुठेही फासा वाढवायचा नाही आणि आपण प्रत्येक लाईनमध्ये 2 फासे सोडवले. आता मात्र आपल्याला वरच्या दिशेने फासा वाढवायचा नाही. त्याचबरोबर खाली जे आपण 2 फासे सोडतो, तर 2 फासांऐवजी आपल्याला फक्त एकच फासा सोडायचा आहे. पहा, इथे वरून मी विणकाम आपलं प्रत्येक वेळेस सारखं असते. फक्त फासे कुठे सोडायचे आणि कुठे वाढवायचे एवढं आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आपण वरती कुठेही फासा वाढवलेला नाही. वरपासून खाली आपण सरळ सरळ विणत जातो आहे. बघा, आता इथे आधी आपण 2-2 फासे सोडले. आता आपण फक्त हा एक फासा सोडणार आहोत. एक फासा मी सोडला. दोन्ही सुयांच्या मधून स्ट्रिप समोर काढून घेतली. सुया माझ्याकडे याप्रमाणे फिरवून घेतल्या आणि परत आता आपण वरच्या दिशेने विणत जाणार आहोत. पहा, इथे एक फासा आपण या लाईनमध्ये सोडला
आणि वरच्या दिशेने मात्र आपण एकही फासा वाढवलेला नाही. आता हीच प्रोसेस आपल्याला 5 लाईन विणून घेईपर्यंत काढायची आहेत. बघा, वरच्या दिशेने आता आपण फासे वाढवत नाही, कमीही करत नाही. आहे तेवढे फासे आपल्याला फक्त विणत न्यायचे आहेत. खालच्या दिशेने मात्र आपल्याला 2 फास्यांच्या ऐवजी एकच फासा विणायचा आहे, सोडायचा आहे. जेवढे फासे आपले वाढलेत तेवढेच फासे आपण पुढे विणत जातोय. फक्त वरपासून खाली ज्यावेळेस विणत येतो त्यावेळेस आपल्याला 2 फासे न सोडता फक्त एक फासा सोडायचा आहे. बघा, आधीच्या लाईनमध्ये मी एक फासा सोडला. आता ह्या लाईनमध्ये सुद्धा मी हा एक फासा सोडणार आहे. बघा, इथे परत एक फासा सोडला. दोन्ही सुयांच्या मधून स्ट्रिप्स समोर काढून घेतली, सुया फिरवून घेतल्या आणि बघा आता परत खालपासून मी सरळ वरती येईल, परंतु इथे एकही फासा वाढवणार नाही. हीच प्रोसेस आपल्याला आता 5 फासे सोडायचे आहेत सिंगल. आपले 1 आणि 2 फासे सोडून झालेत. आणखी 3 फासे मी सोडणार आहेत, त्यानंतर तुम्हाला दाखवते. पहा, आता इथे आपले एक आपण फासा सोडायचा होता, तर मी 1 2 3 4 आणि 5 फासे बघा माझे सोडून झाले आहेत. आणि जे आपण फासे वाढवल्यानंतर जे टोक निर्माण झालं होतं त्या टोकाला बघा आता इथे गोलाकार भेटला आहे. बरोबर, हे अशामुळे की आपण इथे कुठलाही फासा वाढवला नाही, फक्त आपण खालच्या दिशेने एक फासा सोडला आणि वरचं विणकाम जे आहे ते सरळ सरळ सारखंच विणलंय. आता इथून आता आपल्याला फासे कमी करत न्यायचे आहेत. पहा, आता मी एकाच वेळेस फासे कमी करायचे म्हणजे 2 फास्यांचा एक फासा करायचा आहे. 2 फासे आपण प्रत्येक वेळेस विणताना एकच फासा विणतो. फासे कमी करायच्या वेळेस आपल्याला बघा 2 फास्यांमधून सुई टाकायची आहे एकाच वेळेस आणि एक फासा ज्याप्रमाणे विणतो सेम त्याप्रमाणे दोघांचा एक फासा आपल्याला करायचा. म्हणजे आता आपला इथे एक फासा कमी झाला. प्रत्येक लाईनमध्ये एकच फासा आपल्याला कमी करायचा आहे आणि खाली विणत जायचं आहे. सुरुवातीचे मूळ फासे आपले 20 होते. त्यानंतर आपण प्रत्येक लाईनमध्ये एक याप्रमाणे 6 फासे वाढवले. त्यानंतर 5 लाईन आपण कुठलाही फासा न वाढवता विणून घेतल्यात. आता बघा, जे 5 फासे सोडले ते 5ही फासे बघा मी सरळ विणते आहे. पहा, हे 5 फासे मी पूर्ण विणून घेतले आहेत. आणि आता हे 2 फासे सुद्धा मला विणायचे आहेत. तत्पूर्वी हा जो 2 फास्यांमुळे इथे गॅप तयार झाला तो गॅप आपल्याला भरून काढायचा आहे. तर फास्यांमधला गॅप कसा भरायचा ते सुद्धा मी स्पेशली सांगितलेलं आहे याआधी बरेच वेळा. इथे परत एकदा सांगते बघा, गॅप भरायचा आहे म्हणजे आता या मोकळ्या जागेतून कुठलाही एक फासा आपल्याला उचलून घ्यायचा आहे याप्रमाणे. बघा, एक फासा मी उचलून घेतला आहे आणि हा उचलून घेतलेला फासा आणि त्याच्या पुढचा फासा म्हणजे या दोघांचा एक फासा करायचा. म्हणजे हा गॅप जो आहे तो गॅप आपला भरून निघेल आणि आपल्या पायपुसणीला होल दिसणार नाहीत. हा एक आणि हा पुढचा दुसरा फासा आपल्याला काय करायचा आहे, विणून घ्यायचा आहे. आता पुढचे फासे आहे तसेच ठेवायचे आहेत. या 2 सुयांच्या मधून स्ट्रिप्स काढून घेऊन सुया फिरवून घ्यायच्या आहेत आणि वरती सरळ सरळ विणत यायचं आहे. बघा, खालपासून सरळ मी वरती विणत आली आहे. परत आता पुढची लाईन माझी सुरू झाली आहे. आता या लाईनमध्ये परत 30 प्रोसेस करायची आहेत. परत आता हे 2 फास्यांचा एक फासा आपल्याला करायचा आहे. 2 फास्यांचा एक फासा म्हणजे दोन्ही फास्यांमधून एकदा सुई टाकायची आणि त्याला विणून घ्यायचं. म्हणजे या दोघां मिळून हा जो सुईत आलेला नवीन फासा आहे तो
फासा आपल्याला मिळालेला आहे। प्रत्येक लाईनमध्ये एक याप्रमाणे आता आपल्याला परत एक एक फासा कमी करायचा आहे। आपण 12 फासे सोडले होते, म्हणजेच आपल्या 6 लाईन तयार झाल्या होत्या, म्हणजेच आपले 6 फासे वाढले होते वरच्या दिशेने। आपण एक एक फासा एक एक लाईनमध्ये वाढवला होता। आता तेच वाढवलेले फासे आपल्याला परत एकदा कमी करत न्यायचे आहे आणि आपले मूळ फासे जेवढे होते 20 तिथपर्यंत आपल्याला ही प्रोसेस करायची आहे। आता आपली दुसरी लाईन सुरू आहे फासे कमी करण्याची, म्हणजेच आपल्याला खालचे फासे सुद्धा आता भरून काढायचे आहेत, त्यांना सुद्धा परत विणून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला परत एकदा मूळ फासे मिळतील। आता हे खालचे 2 फासे आपल्याला विणायचे आहे, तत्पूर्वी हा गॅप आपल्याला भरायचा आहे। तर गॅप भरून काढण्यासाठीचा स्पेशल व्हिडिओ तर आहे, त्याचबरोबर याआधी मी 2 पायपुसणीच्या डिझाईन असं टाकलेले आहे की जिथे आपल्याला खालचे फासे सुद्धा विणून घेऊन गॅप भरून काढायचा आहे। अशी प्रोसेस आपण याआधी 2 डिझाईन मी बनवले होते फुलांच्या आकाराची, त्यानंतर बघा सर्कलमध्ये डिझाईन टाकली होती, त्यावेळेस हीच प्रोसेस केली होती। मी फोटोसुद्धा तुम्हाला त्या पायपुसणीचे दाखवेल, ते फोटो बघून तुम्हाला व्हिडिओ कुठले आहेत ते लवकर लक्षात येईल। त्याचबरोबर त्याची लिंकसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल, तर ते व्हिडिओसुद्धा तुम्ही जरूर बघा, म्हणजे तुमचे जे कन्सेप्ट आहे ते लवकर क्लिअर होतील। आपल्याला फासे कमी तर करायचे आहे, त्याचबरोबर हे खालचे सुटलेले फासे जे आहेत त्यालासुद्धा विणत न्यायचं आहे। मी हीच प्रोसेस आता पूर्ण फासे जोपर्यंत माझे कमी करून होत नाही, त्याचबरोबर खालचे फासे सुद्धा मी 2-2 याप्रमाणे विणत घेऊन जाणार आहे। बघा 2 फासे आपले कमी करून झालेत। परत आता पुढच्या लाईनमध्ये आपले 2 फासे आपल्याला सोबत विणायचे, म्हणजेच आपला इथे सुद्धा परत एकदा एक फासा कमी होईल आणि परत खाली जाऊन मी हा गॅप भरून घेईल आणि पुढचे 2 फासे विणून घेईल। हीच प्रोसेस मी पूर्ण फासे माझे जोपर्यंत भरून गॅप भरून विणून होत नाही आणि वरच्या दिशेने एक एक फासा कमी होत नाही तोपर्यंत करणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते। पहा इथे आपले हार्ट शेपचा अर्धा भाग पूर्ण विणून झाला आहे। बघा परत एकदा आपल्या सुईमध्ये 20च फासे आलेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 बरोबर 20 फासे आपल्या पायपुसणीमध्ये आले आहे, म्हणजे आपला हार्ट शेपचा अर्धा भाग पूर्ण विणून रेडी आहे। आता ज्याप्रमाणे आपण सुरुवात केली होती सेम त्याप्रमाणे आपल्याला पुढचा जो अर्धा शेप आहे तो कंप्लीट करायचा आहे। तर परत एकदा आपल्याला तीच प्रोसेस करायची आहे, एक एक फासा वाढवायचा आणि खाली जाऊन 2 फासे सोडायचे। असे आपल्याला 12 फासे सोडायचे आहेत। 12 फासे प्रत्येक लाईनला 2 म्हणजे 6 लाईन होतील आणि खालच्या बाजूला 2 फासे आपण ज्याप्रमाणे सोडतो त्याचप्रमाणे वरच्या दिशेला आपल्याला एक एक फासा वाढवायचे आहेत, म्हणजे आपल्या सुईमध्ये 6 फासे वाढून होतील, म्हणजे टोटल 26 फासे होतात। 26 फासे आपले वाढून झाले, 6 फासे वाढले म्हणजे 20 आणि 6 26 असे 26 फासे आपल्या सुईमध्ये असले की आपल्याला पुढे जाताना कुठेही वरच्या बाजूनी फासा वाढवायचा नाही, परंतु खालच्या बाजूला आपल्याला 2 फास्यांच्या ऐवजी फक्त एकच फासा सोडायचा आहे। असे आपल्याला 5 लाईन काढून घ्यायच्या। त्यानंतर पुढे जाताना आपल्याला परत 2 फास्यांचा एक फासा करून फासे कमी करत न्यायचे, त्याचबरोबर खालचे जे फासे आहेत ते सुद्धा विणत न्यायचं आहे। बघा 2 फासे सोडून मी दोन्ही सुयांच्या मधून स्ट्रीप समोर काढली आणि सुया फिरवून परत वरती जाते आहे।
तर सरळ वरती गेल्यानंतर एक फासा वाढवणार. पहा मी इथे एक फासा वाढवला आणि खालपासून वरती सरळ सरळ विणत आली आहे. आता आधी सांगितल्याप्रमाणे हा जो आपण हार्ट शेपचा अर्धा भाग कंप्लीट केला, सेम तीच प्रोसेस आपल्याला पुढचा राहिलेला अर्धा भाग पूर्ण करण्यासाठी करायची आहे. तर आतापर्यंत मी ज्याप्रमाणे तुम्हाला सांगितलं सेम त्याप्रमाणे विणून राहिलेला अर्धा भाग पूर्ण करून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते. पहा इथे माझी हार्ट शेपची अर्धी बाजूसुद्धा कंप्लीट झालेली आहे आणि तुम्हाला दिसेल की आता आपली हार्ट शेप डिझाईनची पायपुसणी बघा किती छान दिसते. शेवटीसुद्धा आपल्याला सुरुवातीप्रमाणे परत एकदा 20 फासे मिळाले आहेत. आता हे 20 फासे आपल्याला लॉक करून घ्यायचे आहेत. तर तुम्हाला काही फासे मी इथे लॉक करून दाखवणार आहे. फासे लॉक करायचे म्हणजे 2 फास्यांमधून एकदा सुई टाकायची बघा याप्रमाणे. आता या 2 फास्यांचा जो एक फासा आपल्याला मिळालेला आहे, हा फासा आपल्याला या सुईमध्ये असा उतरवून घ्यायचा आहे बघा. आणि आता हा 2 फास्यांचा मिळालेला एक फासा आणि पुढचा एक फासा, या 2 फास्यांचे परत एकदा एक फासा बनवायचा. पहा याप्रमाणे परत हा मिळालेला एक फासा आणि पुढचा एक फासा, या दोघांचे परत एक फासा बनवायचा. हा फासा या सुईमध्ये उतरवून घेऊन पुढच्या फास्यासोबत परत एकदा त्याला दोन्ही फास्यांना विणून घ्यायचं. या दोघांचा एक फासा मिळालेला आहे, तो फासा परत सुईमध्ये उतरवून घ्यायचा आणि हा फासा आणि पुढचा एक फासा, याप्रमाणे 2 फास्यांचा एक एक फासा करत 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 आपल्याला पूर्ण फासे जे आहे ते लॉक करून घ्यायचे आहे. बघा मी पूर्ण फासे आता लॉक करून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते फासे कसे लॉक करतात. हे आधी पण मी बरेच वेळा सांगितलेलं आहे आणि सगळे जे बेसिक गोष्टी आपल्याला पायपुसणीसाठी विणायला आवश्यक असतात, त्या पायपुसणी विणण्याच्या 7 महत्त्वपूर्ण टिप्स या व्हिडिओमध्ये तुम्हाला शिकायला मिळतील. त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. पहा मी पूर्ण फासे इथे लॉक केलेले आहेत. स्ट्रिप्स कापून घेऊन तिथे नॉटसुद्धा बांधून घेतलेली आहे आणि फासे लॉक केल्यानंतर बघा आपले दोन्ही सुया ज्या आहेत त्या पूर्णपणे मोकळ्या होऊन जातात. त्याकरता आपल्याला फासे लॉक करण्याची गरज असते. आता साध्या सुई धाग्याने मी याला ह्या दोन्ही बाजू ज्या आहेत त्या शिवून घेणार आहे, म्हणजे आपली पायपुसणी पूर्णपणे कंप्लीट होऊन जाईल. उलट बाजूने आपल्याला शिवायचं आहे याप्रमाणे. पूर्ण खालपर्यंत येऊन आपल्याला पूर्ण ही बंद करून घ्यायचं आहे. तुम्ही प्रत्येक हार्ट शेप जो आहे हा वेगवेगळ्या रंगाने सुद्धा विणून घेऊ शकता. मी इथे 2 कलर यूज केले, डार्क आणि लाईट. जेवढं आपण कलर कॉम्बिनेशन चांगलं घेऊ तेवढी आपली पायपुसणी दिसायला उठावदार आणि छान दिसते. त्यातल्या त्यात आपल्या ओढण्या ज्या असतात त्या ओढण्या जर आपण वापरल्या तर ओढण्या ज्या आहेत त्या साधी प्लेन असतात, तर प्लेनमध्ये डिझाईन ह्या पटकन ओळखू येतात. त्यामुळे त्यासुद्धा जरी आपण घेतल्या तरीसुद्धा चांगलं होईल. म्हणजे साड्यांचेच आपण वापर करून घेतोच आहेत, त्याचबरोबर ओढण्यासुद्धा आपल्या वापरल्या जातील. फक्त कॉटन साडी वापरू नका. मला बरेच कमेंट्स आले आहेत की कॉटन साडी, कॉटन ओढणी वापरली चालते का? तर ते सहसा यूज नाही करायचं, कारण कॉटन लूज पडते आणि पायपुसण्या धुतल्यानंतरसुद्धा लवकर सुकत नाहीत. सुकल्या तरी त्या कडक पडतात. त्यामुळे आपल्याला साध्या ज्या रेग्युलर यूजसाठी आपण साड्या यूज करतो त्या साड्या किंवा ज्या ओढण्या असतात
त्या वापरल्या तर जास्त सोयीचं होते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा. त्याचबरोबर तुमच्या फ्रेंड्सबरोबर शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूला जी घंटी आपल्याला दिसते ती जरूर दाबा, म्हणजे माझ्या चॅनलवरचे जे व्हिडिओ अपलोड होतील त्याची सूचना तुम्हाला मिळत राहील. याप्रमाणे मी आता हे पूर्णपणे शिवून घेणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते. पहा, इथे पूर्ण शिवून सुद्धा माझी पायपुसणी झालेली आहे. पहा, आपल्या पायपुसणीला किती छान लुक मिळालेला आहे.